नमस्कार मंडळी. शेतीमध्ये माहिती आहे आधुनिक उपकरणं वापरायची तर असतात, पण खर्चाचं काय हीच चिंता सतावते ना. अजिबात काळजी करू नका. आज आपण पाहणार आहोत की महा-डीबीटी पोर्टलवरून ॲल्युमिनियम शिडीसाठी सरकारी अनुदान कसं मिळवायचं. चला अगदी सोप्या भाषेत सगळं समजून घेऊया. हो, खरंच ही एक सुवर्ण संधीच आहे असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. कारण महाराष्ट्र शासन बघा, महा-डीबीटी योजनेमार्फत ॲल्युमिनियम शिडी खरेदीसाठी थेट आर्थिक मदत देते. मग आता या संधीचा पुरेपूर फायदा कसा घ्यायचा हेच तर आपल्याला बघायचंय. आता सगळ्यांच्या मनात पहिला प्रश्न हाच आला असणार की ठीक आहे, मदत मिळतीये, पण नेमकी किती? अनुदान नक्की किती मिळणार, बरोबर ना? चला ह्याच प्रश्नाचं उत्तर आता जाणून घेऊया. तर बघा, या योजनेनुसार सरसकट 50% अनुदान मिळतं. पण थांबा, इथे एक महत्वाची आणि चांगली बातमी आहे. जर अर्जदार अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातले असतील किंवा महिला शेतकरी असतील किंवा अल्पभूधारक शेतकरी असतील तर त्यांना यापेक्षाही जास्त अनुदान मिळू शकतं. आता ते नक्की किती, यासाठी एकदा महा-डीबीटी पोर्टलवरच्या सूचना वाचणं फार महत्वाचं आहे, हे लक्षात ठेवा. चला तर मग पटकन बघूया की आपण आज काय काय पाहणार आहोत. आधी ही संधी काय आहे ते समजून घेऊ, मग कोणती कागदपत्र लागतील ते बघू, त्यानंतर ऑनलाईन अर्ज कसा करायचा, अर्ज केल्यावर पुढे काय होतं, आणि शेवटी एक सगळ्यात महत्वाचा सल्ला. चला तर मग आपल्या पहिल्या मुद्द्यापासून सुरुवात करूया. ही महा-डीबीटी योजना नेमकी आहे तरी काय आणि याचा फायदा कसा होतो हे आधी समजून घेऊ. महा-डीबीटी म्हणजे काय, तर शेतकऱ्यांसाठीचं एक वन स्टॉप शॉप समजा. म्हणजे काय, तर हे एक असं सरकारी ऑनलाईन पोर्टल आहे जिथे शेतीशी संबंधित अनेक योजना एकाच ठिकाणी उपलब्ध आहेत. आणि हो, आपल्याला ॲल्युमिनियम शिडीच्या अनुदानाचा अर्जही याच पोर्टलवर करायचा आहे. आता येतो पुढचा आणि खरं सांगायचं तर खूप महत्त्वाचा टप्पा. बघा, ऑनलाईन अर्ज करायला बसण्याआधी जर सगळी कागदपत्रं आपल्या हातात तयार असतील ना, तर काम अगदी सोपं आणि पटापट होतं. चला बघूया काय काय लागतं ते. बरं, तर ही कागदपत्र तयार ठेवायची आहेत. आपलं आधार कार्ड, जमिनीचा 7/12 आणि 8 उतारा, त्यानंतर बँक पासबुकची एक प्रत, कारण अनुदान थेट खात्यात जमा होतं. जर अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातून अर्ज करत असाल तर जातीचा दाखला लागेल. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं, जी शिडी घ्यायची आहे ना, तिचं किंमत आणि बाकी तपशील असलेलं कोटेशन, हे विसरू नका. चला आता आपण ह्या माहितीच्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे आलो आहोत, म्हणजे प्रत्यक्ष ऑनलाईन अर्ज कसा करायचा याची प्रत्येक पायरी आता आपण सविस्तरपणे पाहणार आहोत. तर सगळ्यात पहिलं काम आहे पोर्टलवर आपलं एक खातं तयार करणं. त्यासाठी काय करायचं, तर नवीन अर्जदार नोंदणी या पर्यायावर जायचं. तिथे आधार कार्ड वापरून आपली ओळख पाठवायची आणि एक सोपा असा युजर नेम पासवर्ड तयार करायचा. एकदा का लॉग इन झालं की मग आपली सगळी वैयक्तिक माहिती काळजीपूर्वक भरायची आणि जी कागदपत्र आपण तयार ठेवली होती ती अपलोड करायची. प्रोफाईल तयार झाली की मग योजनेसाठी अर्ज करा या बटणावर क्लिक करायचं. तिथे तुम्हाला कृषी यांत्रिकीकरण असा एक पर्याय दिसेल, तो निवडायचा आणि मग त्यात ॲल्युमिनियम शिडी हा पर्याय शोधायचा. सगळी माहिती एकदा तपासा आणि अर्ज सबमिट करा. पण थांबा, एक शेवटची आणि खूप महत्त्वाची पायरी आहे, अर्ज शुल्क भरणं. हे शुल्क भरल्याशिवाय तुमचा अर्ज पूर्ण मानला जाणार नाही, हे लक्षात ठेवा. बरं, आता अर्ज भरला, शुल्क पण भरलं, सबमिट बटन दाबलं, पण मग पुढे काय होतं? आता फक्त वाट बघायची का? चला याबद्दलही माहिती घेऊया, म्हणजे आपल्याला पुढच्या प्रक्रियेचा अंदाज येईल. एक गोष्ट इथे स्पष्टपणे लक्षात ठेवायला हवी, अर्ज सादर झाला म्हणजे अनुदान मिळालंच असं होत नाही. सरकार काय करतं, तर लॉटरी पद्धतीने लाभार्थ्यांची निवड करतं. जर आपलं नाव लॉटरीमध्ये लागलं तर आपल्याला सरकारकडून एक SMS येतो आणि आपल्या महा-डीबीटी खात्यामध्ये एक पूर्वसंमतीपत्र दिसायला लागतं. आता आपण या सगळ्या माहितीच्या शेवटच्या टप्प्यावर आलो आहोत आणि हा सल्ला खरंच खूप खूप महत्त्वाचा आहे. यातून आपल्याला सगळ्यात अचूक आणि अधिकृत मार्गदर्शन मिळणार आहे. आणि तो मोलाचा सल्ला हा आहे, बघा, ऑनलाईन माहितीमध्ये कधी कधी बदल होऊ शकतात, नियम बदलू शकतात. त्यामुळे मनात कोणतीही शंका असेल किंवा अजून काही माहिती हवी असेल तर सगळ्यात उत्तम मार्ग म्हणजे थेट आपल्या जवळच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयात जाणं. त्यांच्याकडून मिळणारी माहिती हीच सगळ्यात अचूक आणि अधिकृत असते. तर आता सगळी माहिती आपल्या समोर आहे, मग आता विचार कसला करायचा? या संधीचा फायदा घेऊन आपली शेती अधिक सोपी आणि कार्यक्षम बनवण्यासाठी आपण तयार आहोत का?
चला आजच महाडीबीटी पोर्टलला भेट द्या आणि आपला अर्ज करण्याचा प्रवास सुरू करा. सर्वांना खूप खूप शुभेच्छा.